अनधिकृत शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई। सोलापूर जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये नियमाचे सर्रास उल्लंघन होत असल्याच्या आणि विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून अनधिकृत व अवैध वाहतूक होत असल्याच्या तक्रारी या कार्यालयास प्राप्त झाल्या होत्या। या गंभीर तक्रारीची तातडीने दखल घेऊन या कार्यालयातील कार्यरत वायुवेग पथकामार्फत या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात विशेष वाहन तपासणी मोहीम राबविण्यात आली। या मोहिमेत नियमाचे उल्लंघन करणाऱ्या अनेक वाहनांवर धडक कारवाई करण्यात आली आहे। त्या अनुषंगाने प्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूरच्या कार्यक्षेत्रातील अनधिकृत व अवैध विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनाची तपासणी मोहीम राबविण्यात आली असून सदर तपासणी मोहिमेमध्ये एकूण 121 वाहनांची सखोल तपासणी केली असता दोषी आढळून आलेल्या एकूण 43 वाहनांवर मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात आली आहे। सदर कारवाई दरम्यान दोषी वाहनाकडून एकूण रुपये 1,86,800 इतका दंड आकारण्यात आला आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील सोलापूर यांनी दिली आहे। प्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर यांच्या वतीनं स्कूल बसवर माननीय परिवहन आयुक्त कार्यालयांच्या प्राप्त निर्देशानुसार तसंच लोकांकडून वारंवार होणाऱ्या प्राप्त तक्रारीनुसार सोलापूर जिल्ह्यात विशेषतः पंढरपूर आणि बार्शी तालुक्यात आपण धडक मोहीम राबवण्यात आली। यात जे मोटर वाहन कायद्याचे पालन जे स्कूल बस करत नाही त्याच्यावर विशेष कारवाई करण्यात आली। यात आपण एकूण 121 वाहनं तपासली। 121 तपासलेल्या वाहनांपैकी 43 वाहनांवर आपण कारवाई केली आणि 1,86,800 आपण दंड गोळा केला। या कारवाई दरम्यान जे मोटर वाहन निरीक्षक सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक सामील होते त्यांनी सुरुवातीला त्यांचं प्रबोधन केलं। प्रत्येक शाळेत भेट देऊन स्कूल बसच्या नियमावलीबद्दल जे 2011चा नियम आहे त्याबद्दल पहिल्यांदा प्रबोधन केलं आणि जे नियम पाळत नाहीत त्या वाहनावर आपण कारवाई केली। तसेच त्यांना यापुढेही सूचना देण्यात आलेल्या आहे की मोटर वाहन कायद्याचं पालन करावं आपण।